6 मैदान झालंय, सलग सलग गट आहे. सलग गट आहे. हा. जरा बघितलं की आपल्याला वाटतंय की यायला जरसाई पळते का. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो इकडं पुजारवाडी मैदानात. नागोबा केसरी सन 2026 पर्व तिसरं. मामा नमस्कार. नमस्कार. तर गाव कुठलं आपलं मामा? मसवड खांडेकर वस्ती. खांडेकर वस्ती. वस्ती. काय नाव बैलाचं? बैलाचं नाव देवा उर्फ बक्कासूर. देवावर बकासूर. हा. बघू शकता मित्रांनो, ज्या बैलानं अखंड भारतभर नव्हेच तर 14 देशामध्ये आपलं नाव केलेलं आहे, असाच 12 वेळा हिंद केसरी झालेला बकासूर. त्या बैलाच्या नावावरती आपल्या नंदीचं नाव ह्या मामाने ठेवलेलं आहे. तर मामा, ह्याच्या आधी किती मैदानं पळवली आपण? काय ह्याच्या आधी एक 7 बैलानं सिद्ध करून दाखवलंय की ज्या माणसाने ठरवलेलं असते की बाबा असा पाहिजे तसा पाहिजे, बैल दिसण्याला महत्व नाही, बैलाच्या पळण्याला महत्व आहे. सुनील मोऱ्यांचा ही शब्द आठवलं की बाबा एक वेगळाच काहीतरी हे येतंय. तर मामा, फायनलला वगैरे किती राहिलेत? काय पहिलाच गुलाल आहे आज. पहिलाच गोलाला आहे आज? कसं वाटतंय? काय आज आनंद भरपूर वाटतोय. आनंद वाटतोय? होय. तर ह्याच्यासोबत पायरा वगैरे कुठला होता? पैरा कानकात्रेवाडीचा सर्जा अच्छा, कान कत्रेवाडीचा सर्जा. मायनी पैसे. तर असू द्या, हम्म. फायनलला तुम्हाला शुभेच्छा आणि अजून वासरांनी भरपूर नाव करावं हीच आमची अपेक्षा आहे. तर आपण बघितलेला देवा उर्फ बकासूर या बैलासोबत जे पैरेकरी आहेत यांच्यासोबत आपण थोडं मुलाखत घेत आहे. तर दादा, काय नाव तुमचं? राहुल दादा स्वागमुळे राहुल दादा सोगमोडे. कुठलं गाव आपलं? कानकत्रेवाडी. कानकत्रेवाडी. बैलाचं नाव काय? वेगा शेवट सर्जा. वेगाचा शेवट सर्जा. तर बघू शकता मित्रांनो, अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा या नावावरतीच यांचं नाव आहे. आणि बघू शकता की बैल सुद्धा सर्जा नावावर म्हणल्यावर काय पण करू शकतो, कारण बैल पण तसा देखणा आहे बराच आणि आज फायनलला राहिला. तर दादा, जो आपल्यासोबत पैरेकराचा आदत बैल आहे तो बैल जातीला जरसा बैल आहे. हा. म्हणजे माणसांचं असं म्हणणं आहे की ह्यो जरसा आहे बाबा, ह्याच्यावर काय पळणार किंवा ह्याच्यावर काय नंबरात राहणार. तर कसा पैरा जुळला आणि कसं नियोजन झालं तुमचं? आम्हाला 4 दिवस झाला आज आम्ही पैरा बघतो, आम्हाला काय पैराच मिळाला नाही. रात्री 8:30-9 वाजता आपलं गोमडीचा अण्णा म्हणून एक जुडगारा, हा. अनिल म्हणून, त्याचा फोन आला. मी फोन केलता त्याला आधी, पैरा आहे का म्हणला, हाय एक खोंड पळतो म्हणला चांगला. त्यानं मला व्हिडिओ टाकल्या ना, ते मला जर्शी दिसलो होतं, ती पण म्हणला चल घरी आहे. म्हणलं असू दे, जर्शी मी ओळखलो त्याला, मी आधी एक आटा बघितलो पळाल्या, म्हणलं असू दे घेऊन या बोलू. असा विषय आहे. तर मित्रांनो, बघू शकताय बैलाची दिसण्याची परिभाषा जरी कशी जरी असली तर बैलामध्ये पळण्याचा धमक पाहिजे, हे वाक्य म्हणणाऱ्यांनी चांगलंच म्हणलेलं आहे. तर यांच्यासोबत काही सहकारी मित्र आहेत आणि ड्रायव्हर आहेत. तर ड्रायव्हर, बैलाचं गाडी केव्हापासून आणताय तुम्ही? बैलाची गाडी आदतपासून आणते. आदत वयापासून ड्रायव्हर बैलाची गाडी आणतायत. तर ड्रायव्हर, कसं वाटतंय आज बैल आपला फायनलला राहिलेला आहे? परत चांगलंच वाटतंय, कारण कसं आहे, लय दिवस झालं बैल असा, म्हणजे बैल पोहते पण एवढं नियोजन लागत नव्हतं बैलाचं. ते आज सगळं साधून आलं आणि तो सुद्धा खोंड असा जरासाय म्हणून नाही, त्याला सुद्धा स्पीड लय आहे, ती दिसायलाच तसा आहे. बघू शकताय बैलगाडी मालकामध्ये किती संघर्ष असतोय आणि नक्कीच या संघर्षाचं त्यांना फळ कुठेतरी मिळाले असं आपल्याला दिसत आहे. आणि बैलानं पण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि पैरेकरांचा जो बैल आहे तो म्हणजे दिसायला जरसे, आणि कुठल्याही माणसाची जर त्याला पहिल्यांदा जर बघितलं तर त्याची प्रतिक्रिया येणार आहे की बाबा तो बैल काय पळणार आहे. किंवा आता तुम्हाला खरं सांगायची गोष्ट म्हणलं तर आज मी तसं राहुल म्हणला म्हणून जे आलोया, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी जेव्हा खाली गेलो गाडी हाणायला, तेव्हा मला सुद्धा प्रश्न पडलेला की आयला ही पळते सुद्धा खालीवर, मी सांगत होतो खालीवर कसं होते आता, कारण मी आता चांगल्याच गाड्या हाणते. आणि विषय कसा होते, पण जेव्हा ह झालं सुटल्यावर ना परत जे पळालं, परत वरलं म्हणलं की आल्यावर परत गाडी पळायला म्हणलं काय कमी गाड्यात राहत्या, एवढं स्पीडच आहे त्याला. नक्कीच त्या बैलाला खूप स्पीड आहे आणि नक्कीच यांच्या प्रयत्नांचं जे सार्थक झालं किंवा लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या की ह्यो जरसा आहे, ह्यो कुठं पाळणार आहे आणि ह्यो बैल दिसायला जरा बारीक आहे, ह्यो कुठं पाळणार आहे, असल्या प्रतिक्रियांना उत्तर देऊन मालकाचं नाव आज फायनलला ठेवलेलं आहे. तुमच्याशी जर कोणाला वगैरे आपलं गरीब बैलगाडा मालक असतील, कोणाला पैरा वगैरे करायचा असेल तर नक्कीच संपर्क साधावा असं मी आपल्या बघणाऱ्या मित्रांना सांगतोय. दादा, या माध्यमातून तुमचा नंबर आणि तुमचं नाव ह्यांना सांगून द्या. 7028721305. तर यांनी नंबर सांगितलेला आहे. नक्कीच
जे बैलगाडी मालक आहेत ज्यांचं वासरू पळतंय यांच्याशी नक्कीच संपर्क करा. आणि आपलं एकच काम आहे की गरीब बैलगाडा मालक कुठेतरी उजेडात आला पाहिजे. आणि आपल्या मुलाखतींमधनं एवढंच आपला ध्यास आहे की आपला सामान्य बैलगाडी मालक जो आपले हे क्षेत्र टिकून आहे त्या लोकांना कुठेतरी एक प्रसिद्धी मिळाली पाहिजे, एवढ्याच आपल्या चॅनलचे धोरण आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाताना आपल्या चॅनलला फॉलो तेवढं करा.